पुढची बातमी आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं उपोषण सुरू असून सरकारनं मराठा समाजाला तातडीनं आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। तसंच उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा असं आवाहन त्यांनी मराठा संघटनांना केलंय। उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू असून जर काही झालं तर सरकारची जबाबदारी असेल, त्यामुळे सरकारनं हे आंदोलन गांभीर्यानं घ्यावं असं देखील जरांगे पाटील म्हणाले। मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मुंबईत एकत्र यावं आणि एका दिवसाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली। ज्यांना शक्य वयोमर्यादेचा अंदाजा घेऊन आमरण उपोषण उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातले आपले सुरू होणार आहे। प्रत्येकानं पाणी घेऊन आमरण उपोषण उद्या सुरू करायचे ठरलेले, त्याप्रमाणे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण 29 पासून सुरू करा। संपूर्ण राज्यभरातून मनोज जरांगेंना पाठिंबा दिला जातोय आणि राज्यभरात विविध आंदोलनं करत मराठा बांधव जरांगेंना पाठिंबा देत आहेत। अंतरवाली सराटीमध्ये एका मराठा बांधवानं जरांगेंना लोटांगण घालत पाठिंबा दर्शवलाय। 50 किलोमीटर लोटांगण घालत अंतरवाली सराटीत दाखल होऊन त्यांनी जरांगेंना साथ दिली। सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा मिरजेतल्या वंटमोरे कॉर्नर इथे अडवण्यात आला। खाडे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ताफा अडवत काळे झेंडे त्यांना दाखवले आणि गावबंदी असतानाही तुम्ही इथे का आलात असं म्हणत लातूरमध्ये असलेल्या रविकांत तुपकर यांना देखील मराठा समाजानं घेराव घातला। लातूरमध्ये बैठकीचं आयोजन करताय, तुम्ही मराठ्यांच्या विरोधात आहात का असं म्हणत मराठा समाजातील काही तरुणांनी घोषणाबाजी करत रविकांत तुपकर यांना घेराव घातला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात नागझरी इथल्या मांजरा नदीपात्रामध्ये मराठा समाजानं जलसमाधी आंदोलन केलं। तरुणांनी नदीपात्रामध्ये जाऊन आंदोलन केलं आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त परिसरात तैनात होता। तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गावागावात गावबंदी केली जाते। राजकीय नेत्यांना त्याचसोबत अनेक ठिकाणी साखळी उपोषणं सुद्धा केली जात आहेत। राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय। मावळामध्ये सकल मराठा समाजाकडून टाकवे गावात साखळी उपोषण करण्यात येते। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शेतातली कामं बाजूला ठेवून आरक्षणासाठी लढा दिला जाणार आहे। लातूर तालुक्यातील बोरगाव काळे सर्कलमधील निवळी, शिराळा, माटेफळ, एकुरगा, मुरुड, खंडाळा यासोबतच इतर गावातील मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केलं। तर जालना तालुक्यातील घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांच्या बंगल्यासमोर मराठा बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलंय। टोपे यांनी अद्याप मराठा आरक्षणावरती कोणतीच भूमिका मांडलेली नाही आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। मराठा समाजाच्या वतीनं माळशिरस तालुक्यातील अकलूज गावात कॅन्डल मार्च काढत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आणि आगामी निवडणुकीत मतदान न करण्याचं आणि राजकीय नेत्यांना गावात येऊ न देण्याची शपथ ग्रामस्थांनी घेतली। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील वाढोली गावातील ग्रामस्थ सदावर्तेंविरोधात आक्रमक झालेत। सदावर्तेंवरती कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली तर 50 गावांमध्ये नेत्यांना गावबंदीचा ठराव करण्यात आला आणि पुण्यातल्या हवेली तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरती कुंजीरवाडीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुंजीरवाडीत राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना गावात येण्यास बंदी करण्यात आली आहे। तर मराठा आरक्षणावरून मराठा समाज आता आक्रमक होताना दिसतोय। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात राहेरी या गावामध्ये आमदार आणि खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे। तसे फलकच गावाच्या प्रवेशद्वारावरती मराठा समाज बांधवांनी लावून आमदार, खासदार आणि पुढाऱ्यांसाठी गावबंदी केली आहे। 27/10/2023 पासून आमचे ग्रामस्थ म्हणजे रायरी बुद्रुक आम्ही सर्व गावकरीच्या वतीनं कोणत्याच पक्षाचे नेते, आमदार, खासदार असतील हे आमच्या गावामध्ये येणार नाही। आम्ही त्यांना गावबंदी केलेली आहे।
माळेगाव साखर कारखान्यावरती अजित पवारांनी यायचं टाळलं असलं तरी सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि जोपर्यंत गळीत हंगाम शुभारंभाची मोळी सर्वसाधारण सभासदाच्या हस्ते किंवा भगिनीच्या हस्ते टाकली जात नाही तोपर्यंत सकल मराठा समाज कारखाना कार्यस्थळापासून हटणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। त्यामुळे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेत। अजित पवारांनी जरी कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं टाळलं असलं तरी आमचा कुणावरही विश्वास नाही, जोपर्यंत हा कार्यक्रम होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही। कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना किंवा नेत्यांना या कार्यक्रमाला सकल मराठा समाजानं बंदी घातली आहे। त्यांच्या मार्गाने ते प्रयत्न करतायत, त्यांच्या मार्गामध्ये आपण आडकाठी कुठं आणायची नाही आणि आपण त्यांना सन्मानानं शुभेच्छा द्यायच्या आणि ते करून तुम्ही आपला शुभारंभ मुळीचा कार्यक्रम करून टाका। कुणाच्या हस्ते हा समारंभ होणार? हे आता शेतकऱ्यांच्या हस्ते होणार। आमचा प्रयत्न आहे काही महिलांच्या हस्ते होईल। आता वेळेनुसार ऐनवेळी ज्या उपलब्धता होतील त्या उपलब्धतेनुसार तो कार्यक्रम होईल।